चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरू करणार आहोत 10वीच्या जॉमेट्रीमधील अत्यंत महत्त्वाच्या अशा चॅप्टरला, ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी. मित्रांनो, सिमिलॅरिटीबद्दल तुम्ही प्रिव्हियस इयर म्हणजे 9th स्टँडर्डला जे आहे त्याचं बेसिक पाहिलेलं आहे. सिमिलॅरिटी कोणाला म्हणतात, तर तरीसुद्धा आपण थोडीशी रिव्हिजन जी आहे त्याच्याने सुरुवात करूयात आणि मग आपल्या प्रत्यक्ष 10वीच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, सिमिलॅरिटी म्हणजे काय? दोन फिगर ज्या दिसत आहेत तुम्हाला, या दोन फिगर दिसायला बिलकुल सेम असतील, सारख्या दिसतील, परंतु त्यांचे आकार जे आहेत म्हणजे साईज जी आहे ती वेगवेगळी असेल, लहान मोठी साईज असेल. अशा दोन फिगरला आपण सिमिलर म्हणतो आणि सिमिलर आपण ह्या चिन्हाने दाखवतो. बघा, जसं इथे चौकोन दिसतो आहे, हा चौकोन आहे, तर या दोघींमध्ये आकार जो आहे तो सेम नाहीये, परंतु साईज जर सेम नाहीये परंतु आकार सेम दिसतोय, म्हणजे दिसायला दोघी सारखे दिसत आहेत. तर अशा प्रकारच्या दोन ज्या फिगर्स असतील त्यांना आपण सिमिलर म्हणतो. तसे जे दोघी सर्कल आपल्याला दिसत आहेत, एक मोठा एक लहान आहे, परंतु दिसायला जे आहेत ते सेम दिसत आहेत, म्हणून हे सिमिलर आहेत. आणि आपल्याला महत्त्वाचं शिकायचं आहे की दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर केव्हा असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला मुळात ह्या 10वीसाठी आणि 9वीसाठी बघायचं आहे. हे आपण जनरल घेतलं की इरेग्युलर फिगर जे असतात त्या सुद्धा सिमिलर असतात. तर त्या सिमिलर असण्याचा जो क्रायटेरिया आहे तो असा आहे की त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त जो आहे तो साईजचा फरक असेल, परंतु त्यांच्या आकारमान जे दिसतंय, बघा तुम्हाला आकार जो दिसतोय तो आकार सेम असला पाहिजे, त्याला आपण सिमिलर असं म्हणतो. म्हणजे दोन कॉन्ग्रुएंट ज्या फिगर्स असतील ना त्या सिमिलर ऑलवेज असणार आहेत, परंतु दोन सिमिलर फिगर्स या नेहमी कॉन्ग्रुएंट सिमिलर असतीलच असं होणार नाही. हे थोडक्यात काय, तर आपल्याला जे दोन ट्रायंगल संदर्भात आपण माहिती घेणार आहोत, सिमिलॅरिटी आणि त्यापूर्वी आपण शिकलो आहोत कॉन्ग्रुएन्सी, यांचा सुद्धा संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणून आपण महत्त्वाच्या भागाकडे वळूयात की आपण ह्या वर्षी म्हणजे 10वीला जे शिकणार आहोत त्या संदर्भात थोडीशी बेसिक जे आहे ते आपण बघूयात. आणि आपल्याला मुळात फक्त शिकायचं आहे ते म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आपल्याला सिमिलॅरिटी शिकायची आहे ती ट्रायंगल्सची संदर्भात, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. तर हे दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा होते? समजा ABC हा एक ट्रायंगल आणि हा PQR हे दोन ट्रायंगल आहेत. तर या दोन ट्रायंगलला आपण सिमिलर केव्हा म्हणणार? ज्या वेळेला त्यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत त्यांचे, ते दोन करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे आता हा अँगल आणि हा अँगल, इथे हा अँगल आणि हा अँगल, आणि इथे हा अँगल आणि हा अँगल, हे करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते कोणते? बघा, अँगल BAC किंवा मी त्यांना शॉर्ट मध्ये लिहितो, अँगल A, इकडचा अँगल आहे, इकडचा अँगल P, इकडचा अँगल B, तर इकडचा ट्रायंगलचा अँगल आहे Q. हे कॉन्ग्रुएंट असतील आणि शिवाय इकडचा अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल इकडचा R हे कॉन्ग्रुएंट असतील. आणि महत्वाची गोष्ट आहे, याच्या सोबतच त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत म्हणजे AB अपॉन PQ आणि इकडची BC अपॉन QR इज इक्वल टू असेल AC अपॉन PR. तर ह्या दोन प्रॉपर्टीज त्यावरून आपल्याला पाहायला मिळतात की जर दोन ट्रायंगल हे सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या एकमेकांना प्रोपोर्शनल असतात. हे या भागाचं जे आपण बेसिक पाहिलेलं आहे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलचं 9th स्टँडर्ड पर्यंत. या पुढे आपल्याला जायचंय. या चॅप्टरमध्ये आपल्याला काही सुरुवातीला थेरम बघायचा आहे आणि जो थेरम आपण बघणार आहोत तो अतिशय इम्पॉर्टंट या दृष्टीने नाही की तो बोर्डच्या पेपरला येईल, परंतु त्याचा वापर करून आपण पुढे जे आहे ते थेरम प्रूव्ह करणार आहोत, म्हणून तो शिकणं गरजेचं आहे. तर तो थेरम आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. हे कुठल्याही दोन ट्रायंगल संदर्भात आहे, कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियांच्या रेशो संदर्भातला हा थेरम आहे. काय आहे हा थेरम? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणजे कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो मीन्स त्या दोन ट्रायंगलच्या एरिया आणि त्यांचा रेशो, म्हणजे जर त्यांना आपण डिव्हाइड केलं याला म्हणतात रेशो. दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हा कसा असणार आहे? त्या प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. त्यांचा जो या ठिकाणी एक पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि त्याला मल्टिप्लाय बाय हाईट आणि अपॉनला दुसऱ्या ट्रायंगलचा
बेस आणि त्याला मल्टिप्लाय बाय हाईट असं असणार आहे. मग याकरता आपल्याला माहिती आहे की थेरमचं जर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर आपल्याला काही टप्प्यांमधून जावं लागतं. सगळ्यात पहिला टप्पा आपला फिगर आपल्याकडे ड्रॉ करता आली पाहिजे. त्यानंतर त्याच्यात गिवन थिंग्स काय आहेत, टू प्रूव्ह काय आहे, आवश्यकता असेल तर कन्स्ट्रक्शन, म्हणजे आपल्याला हे टप्पे जे आहेत ते सगळे टप्पे पार करून तो थेरम जो आहे तो प्रूव्ह करावा लागतो. गिवन थिंग्स हे ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेलं असलेलं आहे, त्याचा वापर आपण करतो. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह, ते आपल्याला लिहायला लागतं. आवश्यकता असल्यास आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. आणि जर आपलं जे काही दिलेलं होतं त्या दिलेल्याचा वापर करून आपल्याला जे प्रूफ करावं लागतं त्याच्याच प्रूफमध्ये समावेश होतो, आपण ते प्रूफ करतो. अशा टप्प्यांमधून आपण थेरमला प्रूव्ह करत असतो. तसा हा थेरममध्ये गिवन थिंग्स काय असणार आहे, गिवन थिंग्स इज इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट AM परपेंडिक्युलर साइड BC. कुठल्याही दोन ट्रायंगल मध्ये आपण काय केली, ही त्याची हाईट आहे, ही त्याची हाईट आहे, परपेंडिक्युलर टाकलेले आहेत आणि हे तिघी एक रेषीय आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजे B', M', Q', N', हा त्याचा मिनिंग होतोय. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं, जसं आपण आता म्हटलो की त्यांच्या एरियांचा रेशो, त्यांचे एरिया त्यांचे रेशो इक्वल टू काय असेल, याची करस्पॉन्डिंग हाईट. बघा ही त्याची बेस, हा याचा बेस आहे, ही त्याची करस्पॉन्डिंग हाईट BC इंटू AM अपॉन याची जी बेस आहे QR अपॉन याची हाईट आहे PN. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग कसं प्रूव्ह करणार, तर याकरता आपल्याला एक थेरम माहिती पाहिजे की कुठलाही ट्रायंगल असेल, एनी ट्रायंगल, एरिया ऑफ एनी ट्रायंगल आपल्याला माहिती आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, असा आपला एक छोटासा फॉर्म्युला आहे कुठल्याही ट्रायंगलचा एरियाचा. मग आपण काय करणार, आपल्याकडे जो पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC, याचा एरिया कसा काढणार, 1/2 बेस ह्या ट्रायंगलचा काय आहे BC, 1/2 इंटू BC इंटू त्याची हाईट काय आहे AM. त्याच पद्धतीने दुसरा जो ट्रायंगल आहे आपल्याकडे ट्रायंगल PQR, याचा 1/2 इंटू याचा बेस आहे QR आणि याची हाईट आहे PN. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यांचा रेशो. तर आपण रेशो कसा प्रूव्ह करणार, कन्सिडर करायचं त्यांचा रेशो. कन्सिडर रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथे काय मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण काढलाय, काय तो 1/2 इंटू BC इंटू AM डिवाइड बाय, इथे काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ PQR 1/2 इंटू QR इंटू PN. या पद्धतीने हा 1/2 कॅन्सल होईल आणि रिमेनिंग टर्म जर आपण ऑब्झर्व केली असणार BC इंटू AM डिवाइड बाय QR इंटू PN. आणि हेच आपल्याला जे आहे ते प्रूव्ह करायचं होतं, म्हणून आपण म्हणू शकतो हेन्स प्रूव्ह. या पद्धतीने जो आहे तो आपला थेरम जो आहे तो प्रूव्ह झालेला आहे. याचा आपल्याला पुढे वापर होणार आहे. परंतु यात लक्षवेधी अशा काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या. रिमार्क्स पहिला, तर मित्रांनो जर समजा आता हे दोन ट्रायंगल आहेत, या दोघी ट्रायंगलची समजा बेस इक्वल असेल, म्हणजे बेसची लेंथ जर इक्वल असेल, इफ बेसेस आर इक्वल, जर बेस इक्वल असेल तर काय होईल, त्या दोन ट्रायंगलचा एरिया, समजा एका ट्रायंगलचा एरिया आपण A1 मानला, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया जो आहे तो A2 मानला, आणि बेसेस जो आहेत, समजा या ट्रायंगलचा बेस B1 मानला, दुसऱ्या ट्रायंगलचा H1 मानला, हाईट एका ट्रायंगलचा बेस, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B2 मानला आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट जी आहे ती H2 मानली, तर हा थेरम या प्रकारे कन्वर्ट होईल. परंतु मी म्हणतोय की बेस जर इक्वल झाले तर हा पार्ट कट होईल, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली काय मिळणार, A1 अपॉन डायरेक्टली मिळणार H1 अपॉन H2. म्हणजेच यावरून स्टेटमेंट काय तयार होणार, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू इफ हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर हाईट्स. म्हणजे इथे तुम्हाला जर बेस इक्वल असेल तर त्यांच्या हाईटच्या रेशो इतका तो तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो मिळणार. आणि सपोज इफ हाईट्स आर इक्वल, जर हाईट्स इक्वल झाल्या तर काय होईल, A1 अपॉन A2 इज इक्वल टू, इथे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 हा फॉर्म्युला आहेच आपला. परंतु हाईट जर इक्वल झाल्या तर त्यांचा एरियांचा रेशो कसा असणार, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशो इतका, हा त्याचा अर्थ होतोय. म्हणजेच काय होईल स्टेटमेंट आपला तयार, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज हॅव्हिंग इक्वल हाईट्स इज द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस.
आणि सपोज जर समजा इफ H1 इज इक्वल टू H2 अँड B1 इज इक्वल टू B2 म्हणजे हाईट पण आणि बेस पण दोघी इक्वल असतील तर अशा ट्रायंगलचा रेशोचा एरियाचा रेशो जो आहे तो 1 येईल, कारण 1/1 होईल. म्हणजेच काय होईल, दोघींचे एरिया जे आहेत ते इक्वल असतील. यावरून आपल्याला 4 स्टेटमेंट या ठिकाणी मिळतात मित्रांनो. 4 स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलेले आहेत की कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो हा त्यांच्या बेसेस आणि करस्पॉन्डिंग हाईट्स यांच्या प्रॉडक्टच्या रेशो इतका असतो. कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो जर त्यांचे बेस इक्वल असतील तर त्यांच्या हाईटच्या रेशो इतका असतो. दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो जर त्यांचे हाईट इक्वल असतील तर बेसच्या रेशो इतका असतो. आणि जर समजा दोघींचे हाईट आणि बेस दोघी इक्वल असतील तर त्यांचे एरिया जे आहेत ते इक्वल असतात. असे आपण 4 स्टेटमेंट या ठिकाणी शिकलेलो आहोत. यावर आधारित आपण आता काही क्वेश्चन जे आहेत ते प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बघूया. प्रॅक्टिस सेट 1.1 फर्स्ट क्वेश्चन, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, बेस दिलाय 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. म्हणजे तुम्हाला दोन ट्रायंगलांचे बेस आणि हाईट ऑलरेडी दिलेलं आहे अँड फाइंड द रेशो ऑफ दीज ट्रायंगल्स. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, लगेचच सॉल्व्ह होईल. आपल्याकडे जस्ट आपण थेरम पाहिला आहे, तर रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स त्यांचा रेशो जो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या प्रॉडक्टच्या रेशो इतका असतो. हा थेरम आपण जस्ट पाहिला आहे. या थेरमच्या आधारावर आपण करणार आहोत. हिअर आपण एक काम करूयात, समजा आपण ट्रायंगल 2 मानूयात. इफ ट्रायंगल 1 हिअर, ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2 असे दोन ट्रायंगल जर मानले तर याच्यात लेट H1 and B1 be the height and base of triangle 1 आणि H2 and B2 be height and base of triangle 2 असं मानून घेऊयात. देअरफॉर हिअर काय होईल मग, देअरफॉर आपण डायरेक्ट म्हणू शकतो इथे जे काही दिलेलं आहे बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, म्हणजे एका ट्रायंगलचा जो आहे तो बेस जो आहे तो 9 आहे, म्हणजे आपण B1 9 मानू शकतो आणि हाईट इज 5 म्हणजे H1 जो आहे तो आपण 5 घेऊयात. अँड B2 जो आहे बेस 2 जो आहे याचा ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलचा बेस जो आहे तो 10 आहे आणि हाईट जी आहे दुसऱ्या ट्रायंगलची ती 6 आहे. आणि आपल्याला बाय रेशो ऑफ, बाय थेरम ऑफ, आपण थेरम शिकलोय आता एक, बाय थेरम ऑफ रेशो ऑफ 2 ट्रायंगल्स, कुठलेही दोन ट्रायंगलच्या एरियांचा जो रेशो आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स, सॉरी एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स, कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो जो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्स अँड बेस यांच्या प्रॉडक्टच्या रेशो इतका असतो, असा आपण थेरम पाहिला आहे. तर इथे काय मग B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 ठेवा व्हॅल्यूज. B1 आहे आपला 9 मल्टिप्लाय बाय H1 त्यावेळेला आहे 5 डिवाइड बाय B2 आहे 10, H2 आहे 6. याला सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त. 3 3 are 9, 3 2 are 6, 5 1 are 5, 5 2 are 10, 2 2 are 4. फायनली आपल्याला रेशो मिळतोय 3/4. म्हणजे आपला फायनल आन्सर काय असेल, देअरफॉर त्यांचा एरियांचा जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल 1 आणि एरिया ऑफ ट्रायंगल 2 यांचा रेशो आपल्याला मिळतो आहे 3:4. हे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघूया. इन फिगर BC परपेंडिक्युलर टू AB, AD परपेंडिक्युलर टू AB असं म्हटलं बघा. हा AD परपेंडिक्युलर AB वरती आहे, BC जो आहे तो AB वरतीच परपेंडिक्युलर आहे. आणि BC इक्वल टू 4 आणि BC दिलेला आहे 4 आणि AD दिलाय 8. आणि आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे हा वरचा ट्रायंगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल EDB आणि हा ट्रायंगल या दोघींचा रेशो फाइंड करायचा आहे. आपण रेशो संदर्भात जो थेरम पाहिला तो एकच थेरम आपण सध्या पाहिलेला आहे. मित्रांनो विचार कसा करायचा म्हणजे हाऊ टू थिंक, तर ह्या दोघींचा एरियांचा रेशो काढायचा आहे. हे आपल्याकडे एक थेरम आहे आणि हे दोघी ट्रायंगल जर तुम्ही ऑब्झर्व केले असणार इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB, AB इज अ कॉमन साइड, that is base.
आणि तो बेस आहे दोघींचा. जर ही हाईट आहे तर हा त्यांचा बेस होईल. म्हणजे याचा अर्थ काय होईल मग, देअरफॉर बाय थेरम ऑफ रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स, एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. इक्वल बेस असताना आपण शिकलोय की त्यांचा एरियांचा रेशो जो आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी ए डी बी, हा खालचा ट्रायंगल, हा कसा असेल त्यांच्या हाईट एवढा, हा हाईटच्या रेशो एवढा. मग आता हाईट इथे बी सी, याची हाईट आहे ए डी, म्हणजे बी सी अपॉन ए डी इज इक्वल टू 4/8 इज इक्वल टू 1/2. देअरफॉर आपल्याला जो रेशो पाहिजे होता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इक्वल टू मिळालाय 1/2. संपलंय, इझी होतं. नेक्स्ट क्वेश्चन 3 बघा. इन द फॉलोइंग फिगर सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर सेगमेंट एस क्यू, सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर सेगमेंट पी आर, आर क्यू दिलाय 6, या प्रकारची फिगर दिली आहे. आर क्यू 6 दिलाय, पी एस दिलेला आहे 6, हा पण 6 आहे, आणि पी आर दिलाय 12, म्हणजे हा संपूर्ण 12 दिलेला आहे. अँड देन फाइंड क्यू टी, आणि आपल्याला ही क्यू टी जी लेंथ जी आहे ती काढायची आहे. कसा विचार करायचा बघा. इथे आता तुमच्याकडे ज्या लेंथ दिलेल्या आहेत त्याच्यापैकी जर तुम्ही ऑब्झर्व करणार तर यात एक कॉमन ट्रायंगल असा दिसतोय, म्हणजेच ट्रायंगल पी क्यू आर, ही पण त्याची हाईट आहे आणि ही पण त्याच ट्रायंगलची हाईट आहे. आणि दोघींचे बेस पण दिलेत बघा, याचा पण बेस आहे, याचा पण बेस आहे. म्हणजे इकडनं हा बेस होतोय, ही हाईट होते, इकडनं हा बेस होतोय आणि ही हाईट होते. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, जर आपल्याकडे दिलेल्या व्हॅल्यूज अशा आहेत, पी एस इक्वल टू 6, आर क्यू इज इक्वल टू 6 आणि पी आर इज इक्वल टू आर, तर हे दोन्हीही हाईटनुसार तो ट्रायंगल जो आपल्याला मिळतोय, तो ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे जनरल 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा आपला फॉर्म्युला आहे जनरल. आपल्याला काय करायचं आहे की आता एरिया ऑफ पी क्यू आर हाच ट्रायंगल पकडायचा, ट्रायंगल पी क्यू आर ह्या ट्रायंगलमध्ये, कारण हा एक ट्रायंगल असा आहे की ज्याच्या दोघी साईडने हाईट दिल्या आहेत, इकडनं पण हाईट आहे, इकडनं पण हाईट आहे, म्हणून त्यांचा दोघी साईडने हाईटचा वापर करून आपल्याला एरिया त्याचा फाइंड करता येईल. मग जर एरिया आपल्याला फाइंड करायचा असेल तर सुरुवातीला आपण इकडनं घेऊयात की जेणेकरून 1/2 इंटू बेस इंटू हाईट, यावेळेला बेस इकडे आर क्यू आहे आणि मल्टिप्लाय बाय त्यावेळेला इकडे हाईट जी आहे ती पी एस आहे. इकडनं हाईट पकडल्यानंतर इक्वल टू हा 1/2 इंटू इथे काय होईल, आर क्यू काय आपल्याकडे 6, पी एस काय आपल्याकडे 6, याला 2 ने डिवाइड केलं 2 3 जार 6, 3 6 जार 18, हा तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर मिळालेला आहे, हा आपल्याला लागेल कामाला आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल परत तोच, फक्त त्याची हाईट आपण चेंज केल्यामुळे काय होईल, बेस पण चेंज होईल. आता हाईट ही घेतली आहे तर त्याचा बेस आपल्याला हा घ्यायला लागणार, म्हणजे हा पी आर बेस येईल आणि हाईट असेल तुमची क्यू टी. टाका याच्यात व्हॅल्यूज, काय होईल 1/2 इंटू काय होईल, पी आर काय आपल्याकडे, पी आर आहे हाईट बेस 12 आणि हाईट आपल्याला फाइंड करायची आहे क्यू टी. याला डिवाइड होत आहे 2 6 जार 12, या ठिकाणी तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल आपण ऑलरेडी काढून ठेवला आहे, तो आहे 18. आता हा 6 इकडे त्याला डिवाइड होईल, म्हणजे फायनली क्यू टी जो आहे तो आपल्याला असा मिळतोय 18/6. म्हणजेच जर डिवाइड केलं क्यू टी इज इक्वल टू मिळतोय 6 3 जार 18 आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 4. इन द फॉलोइंग फिगर एपी परपेंडिक्युलर बीसी, हा एपी बीसीला परपेंडिक्युलर आहे, एडी पॅरलल बीसी, ही एडी जी आहे ती बीसीला पॅरलल आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. आता व्यवस्थित ऑब्झर्व जर आपण केलं तर इथे पाहता क्षणी आपल्या लक्षात येईल की हा त्यांच्या दोघींचा बेस जो आहे तो कॉमन आहे, म्हणजे बेस इक्वल येईल त्यांचा, म्हणजे बेस सारखा आहे. एक आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगलच्या रेशो संदर्भात कन्सेप्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. आता बघा इथे काय होत आहे, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी, या दोन ट्रायंगलमध्ये एक गोष्ट दिसते, हॅव्हिंग इक्वल बेस विच इज बी सी, हा इक्वल बेस आहे.
देअरफॉर इक्वल बेस तर आला. ऑल्सो एक गोष्ट दिसते, ऑल्सो AD पॅरलल टू BC. जर AD आणि BC हे पॅरलल आहेत आणि दोघी ट्रायंगलचे व्हर्टेक्स जे आहेत बघा, या दोघी ट्रायंगलचे व्हर्टेक्स जे आहेत त्या दोघी याच्यावरती आहेत. अँड व्हर्टायसेस ऑफ both triangles A and D of triangle ABC and triangle BCD are on same line किंवा सेम लाईनच दिली बघा त्यांनी, ती लाईन AD. याचा काय अर्थ होतोय मग, AD पॅरलल आहे BC ला आणि याच्यावरतीच व्हर्टेक्स सेम आहेत, तर याची हाईट सुद्धा जी आहे देअरफॉर द triangle ABC and triangle BCD having equal heights. म्हणजे त्यांची हाईट जी आहे ती सुद्धा तुम्हाला इक्वल मिळते आहे. आणि असं असलं तर आपण थेरम आहे आपल्याकडे, देअरफॉर द रेशो ऑफ एरिया ऑफ triangles having equal heights, equal base and height are same. म्हणजेच काय होईल, दोघींचे एरिया जे ते इक्वल असतील किंवा आर इक्वल म्हटलं तरी हरकत नाही. दोघी एरिया इक्वल आहेत. इक्वल आहे त्याचा काय अर्थ होतोय की त्यांचा रेशो जो आहे तो 1:1 येतोय. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD यांचा रेशो जो आहे तो डायरेक्टली 1:1 असा आपल्याला मिळणार आहे. इझी होतं, अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. हे पण सोपं आहे बघा. यात पण तुम्हाला फक्त ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याचे आन्सर्स लिहायचे. मी याचं फक्त एक तुम्हाला हिंट देतो, बाकी तुम्ही जे आहेत ते उर्वरित सॉल्व करायचे आहेत. काय हिंट आहे याची बघा. आता सुरुवातीला काय दिसतं, एरिया ऑफ ट्रायंगल PQB बघा. त्यांनी हे काही दिलेलं, जी काही फिगर दिली त्यानुसार तुम्हाला हे रेशो फाइंड करायचे आणि हे ट्रायंगल शोधायचे याच्यामध्ये फिगरमध्ये. आपण जर समजा इन ट्रायंगल बघा, पहिली काय दिसतं, इन ट्रायंगल PQB अँड इन ट्रायंगल PBC. बघा दोघी ट्रायंगल शोधा. PQB हा ट्रायंगल आणि PBC हा ट्रायंगल. ह्या ट्रायंगलचा पहिल्या ट्रायंगलचा बेस हा आहे आणि मोठ्या ट्रायंगलचा बेस हा आहे. फक्त बेस त्यांचे वेगवेगळे, मात्र हाईट दोघींची कॉमन आहे बघा. हॅव्हिंग इक्वल हाईट्स जी PQ आहे. म्हणजे जर त्यांच्या हाईट इक्वल आल्या तर त्यांच्या एरियांचा रेशो कसा येणार आपल्याला माहिती आहे आता. PQB डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू त्यांच्या फक्त बेसच्या रेशो इतका असेल. मग बेस इथे या ट्रायंगलचा बेस BQ आहे आणि या ट्रायंगलचा बेस BC आहे. याच पद्धतीने जे आहे ते उर्वरित तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात.